सध्या पुण्यामध्ये झिका व्हायरसचे 7 रुग्ण आढळले आहेत आणि त्यात 2 प्रेग्नंट फिमेल्स आहेत। झिका व्हायरसचा टार्गेट ग्रुप म्हणजे प्रेग्नंट फिमेल्स। तेव्हा झिका व्हायरस बद्दल अधिक माहिती करून घेऊया। सध्या आपल्याकडे पाऊस पडतोय आणि मधूनच कडक ऊन सुद्धा पडते, त्यामुळे उष्ण आणि दमट असं डासांच्या वाढीसाठी योग्य असं वातावरण निर्माण झालं आहे। त्यातच पंढरपूर वारीमुळे लोक प्रवास करत आहेत, त्यामुळे झिका व्हायरसचा प्रसार वेगाने होण्याचा धोका निर्माण झाला आहे। 2015-2016 साली ब्राझीलमध्ये झिका व्हायरसचा आउटब्रेक झाला होता। त्यानंतर त्याची भयानकता समोर आली। हजारो लहान मुलं जेव्हा असामान्यपणे मेंदू आणि डोकं लहान असणारी जन्माला आली, त्याला मायक्रोसेफॅली असं म्हणतात। हा व्हायरस गर्भवती स्त्रीद्वारा त्याच्या गर्भाच्या शरीरात प्रवेश करतो आणि तयार होणाऱ्या ब्रेन सेल्सला डॅमेज करतो, त्यामुळे मेंदूचा पुढील विकास थांबतो। पुढे जन्माला आल्यानंतर या मुलांमध्ये बरेच कॉम्प्लिकेशन्स होतात। त्यांना दिसायला, बोलायला, चालायला बराच उशीर होतो आणि बरेच डेव्हलपमेंटल डिले सुद्धा होतात। अशा प्रेग्नंट फिमेल्स जर तुमच्या संपर्कात आल्या तर त्यांना नक्कीच डॉक्टरांच्या सल्ल्याने सोनोग्राफी करण्याची आठवण करून द्या। 1947 ला झिका व्हायरस आफ्रिकेतील युगांडामध्ये डिसस नावाच्या माकडामध्ये पहिल्यांदा आढळला आणि त्यानंतर 1952 साली नायजेरियात माणसामध्ये सुद्धा सापडला। झिका व्हायरस हा माणसामध्ये एडिस इजिप्ती या डासामुळे पसरतो। या प्रजातीमधल्या डासांवर पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या खुणा असतात। हा डास सकाळी चावतो। जेव्हा हा डास चावतो तेव्हा तो त्वचेमधून आतील रक्तवाहिनीत प्रवेश करतो, त्यावेळी डासांच्या सलायवरी ग्लँड मधून निघतो आणि रक्तात प्रवेश करतो। झिका व्हायरसचा प्रसार कसा होतो तर गर्भवती स्त्रीला झिका व्हायरस असलेला डास चावल्यास तिच्याकडून तिच्या बाळाला त्याचा प्रसार होतो। सेक्शुअल कॉन्टॅक्ट, ब्लड ट्रान्सफ्युजन याने सुद्धा झिका व्हायरस पसरतो। झिका व्हायरसमध्ये अतिशय सामान्य लक्षणे आढळतात। ताप येणे, यामध्ये डोकेदुखी असते, अंगावर पुरळ उठणे, सांधेदुखी विशेषतः हात आणि पाय, डोळे येणे, अंगदुखी आणि हे 2 ते 7 दिवस राहतात सिम्पटम्स। डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्भवती स्त्रियांमध्ये पुढील चाचण्या केल्या जातात। एम्निओसेंटेसिस, मोलिक्युलर टेस्टिंग, RT-PCR, हिस्टोपॅथॉलॉजिकल एक्झामिनेशन अँड इम्युनोहिस्टोकेमिकल स्टेनिंग फॉर प्लॅसेंटा अँड अम्बिलिकल कॉर्ड, IgM अँड न्यूट्रलायझिंग टेस्टिंग फॉर कॉर्ड ब्लड। प्रीनॅटल टेस्टिंग मध्ये अनोमली स्कॅन केला जातो। प्रेग्नन्सी कंटिन्युएशन किंवा टर्मिनेशन ह्याचा योग्य निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्याने घेता येऊ शकतो। झिका व्हायरसवर कोणतीही लस किंवा निश्चित उपचार उपलब्ध नाही, त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय करणेच आपल्या हातात आहे। डासांनी अंडी घालू नये म्हणून घराभोवती कोणत्याही प्रकारे पाणी साचू देऊ नका। संपूर्ण शरीर झाकेल असे कपडे घाला। नियमित औषध फवारणी करून घ्या। मस्किटो रिपेलंट स्प्रे वापरा। झोपताना मच्छरदाणीचा वापर करा। गर्भवती स्त्रियांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने काळजी घ्या।